महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। थोडं थांबायचं भाऊ, 4-5 बाईट आता ये. Porembo tabbeti पायगोन साहेबांनी आज या ठिकाणी जे काही नवीन औषधालय सुरू केलं, खरं तर अगदी कष्टातून मेहनतीतून कधीही तुम्ही कोणत्या रात्री अपरात्री केव्हाही फोन करा, ज्या काही औषधही असतील ते आपल्याला त्वरित उपलब्ध करून देत असतात. तेव्हा त्यांची अशाच प्रकारची उत्तरोत्तर प्रगती होत राहो याच आजच्या प्रसंगी मी पायगोन कुटुंबांना शुभेच्छा देऊ इच्छितो. धन्यवाद. मित्रांनी शॉप ओपन केलेलं आहे, तुमच्या वतीने त्यांना काय शुभेच्छा देणार? पायगन सर जे आहेत ते आमचे शेजारी पण आहेत आणि आमचे मित्र पण आहेत. त्यांनी हे शॉप ओपन केलं, त्यांना या त्यांच्या प्रगतीमध्ये आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. आपलं नाव? विजय किसनराव मरसकोल्हे. आमचं पण साई मेडिकल आहे घाटीला. सरचं पण खूप सपोर्ट आहे. मेडिसिन व्यवस्थित वापरलं जातं, याच्यामध्ये पण ठेवावं लागते, ते स्टोरेजमध्ये पण व्यवस्थित ठेवतात. सरचं बहुत सपोर्ट आहे, पण समदार पण सपोर्ट करतात. मेडिसिन पण कॅन्सरचे अदर प्रोडक्ट पण चांगले आहेत त्यांच्याकडे. तुमच्या वतीने आजच्या उद्घाटन प्रसंगी काय शुभेच्छा देणार सरांना? सरचं म्हणजे चांगलं केलेले काम आहे, त्याच्यामुळे एवढे संपूर्ण त्याच्यामुळे चांगलं झालं. तो वैशिष्ट्य काय राहणार? आपलं वैशिष्ट्य म्हणजे आपण ते आपलं नावच आपलं सुपरा केअर हेल्थ सोल्युशन नावाने आहे. म्हणजे आपण ते सुपर स्पेशालिटीमध्ये काम करतो, जे की कॅन्सर, HIV, हेपॅटायटिस B, C जे क्रोनिक आजार आहे, लाईफ सेविंगचे ड्रग्स आहे, ते आपण इथं डिस्ट्रीब्यूट करतो. म्हणजे डिस्ट्रीब्युटर आहे आपलं. आपल्याकडं इतर याच्यापेक्षा जे मेडिसिन असतात त्या कशा पद्धतीने आणि कशा स्वस्त कशा भेटतात? स्वस्त म्हणजे आपलं एक स्टोरेज आहे, म्हणजे आपण जे ISO सर्टिफाईड जे सुपरा केअर आहे ते ISO सर्टिफाईड आहे. त्याच्यामध्ये आपण कोल्ड चेनचे जे प्रोडक्ट आहे प्रॉपर ते 2 to 8 डिग्रीसेस हवे, तर ते आपण त्याच्यासाठी कोल्ड स्टोरेजचं मशीन आलेलं आहे 2 to 8, तर ते आपण स्टोरेज मेंटेन करतो. बाकीचे मेडिसिन्स आहे, बऱ्याच वेळेस काय होतं, मेडिसिन पेशंटला संभाजीनगरवरनं मुंबईला किंवा दिल्लीला जावं लागते, तर त्यांना येतं. आपल्यामुळे काय होतं की त्यांना जायची गरज नाही, सेम मेडिसिन आपल्याला त्या सेम कॉस्टमध्ये आपल्या इथे मिळून अवेलेबल होतं. छत्रपती संभाजीनगरच्या काही रुग्णांना काय आव्हान करणार? रुग्णांना काय आवाहन करतो? रुग्णांना आवाहन करेल की बाबा बाकी व्यसन न करता जर तुम्ही स्वतःच्या डेव्हलपमेंटवरती जर काम केलं तर ते डेफिनेटली ते ग्रो होऊ शकतं. आपला शॉपचा पत्ता सांगा. आपलं शॉप जे आहे तर शॉप नंबर A1 A2 सोनल कॉम्प्लेक्स नियर हेडगेवर हॉस्पिटल, गारखेडा, छत्रपती संभाजीनगर. काय वगैरे होतं सगळे? ऑनलाईन मेडिसिन पण अवेलेबल आपल्याला. त्याच्यासाठी काही फोन नंबर वगैरे? फोन नंबर आहे सर आपला 9011416868. आपलं नाव सांगा सर. माझं नाव प्रमोद पायगोन, CEO आणि फाउंडर सुपरा केअर हेल्थ सोल्युशन. धन्यवाद. माझं नाव ज्ञानेश्वर तुकाराम पायगोन. मी प्रमोद पायगोनचा छोटा भाऊ आहे. ते MRC करत असताना मला सुद्धा एक त्यांनी मेडिकल टाकून दिलं आहे. त्यांचा माझ्या पाठीमागं खूप मोठा हात आहे आणि त्यांचा माझ्या डोक्यावर पण हात आहे, कारण की मी त्यांच्यामुळेच माझ्या पायावर उभा आहेत आणि त्यांचे माझ्यावर खूप प्रेम आहेत.
त्यांच्यामुळं मी सगळं काही करू शकतो. मी कायच टेन्शन घेत नाही. माझा भाऊ माझ्या पाठीमागं असल्यामुळं आज या शॉपचं ओपनिंग झाली, आपल्याला कसं वाटतं? मला खूप आनंद आहे. आणि माझ्या भावाची जी ओळख आहे या संभाजीनगरमध्ये ते मला आज कळालं. कोण कोण आलं होतं सर? साहेब आले होते. अजून अजून याच्या व्यतिरिक्त बोराडे साहेब आले, संजय बोराडे साहेब. संजय बोराडे साहेब. अच्छा. हां. आणि मग खूप सारे मित्रमंडळी मित्रमंडळी संभाजीनगरचे जे काही केमिस्टवाले जसं की आमचे फ्रेंड्स असे बरेच टॉपचे मेडिकलवाले ते इन्स्टिट्यूटवाले सगळे भेटून गेले. मी विजय पायघन. आज आमच्या शॉपची ओपनिंग होती. आम्ही शॉप आहे आमचं मेडिसिन म्हणजे पूर्ण प्रकारचे मेडिसिन आमच्याकडे भेटतात. आणि हे शॉप माझ्या दादाने टाकलेलं आहे. आणि दादाचं एज्युकेशन झालेलं आहे डी फार्मसी प्लस BSc. म्हणजे दादा आधी MScमध्ये होता, तर आता त्यांनी बिझनेस केला. तर म्हणजे खूप शून्यातून खूप स्ट्रगल करून तो इथपर्यंत आला आहे. आणि आम्हाला खूप प्राऊड फील होतं त्याच्याबद्दल. कोण आलं? आले सर आले होते. आणि मी पण म्हणजे मला पण दादांनी लहानपणापासून त्याच्याकडे शिकवलं आहे. इथपर्यंत मी पण म्हणजे त्याच्यामुळेच इथपर्यंत आली. माझी पण डी फार्मसी झाली आहे. आणि तो असंच पुढं जात राहू. नाही, खूपच कमी वेळात आमचं हे झालेलं आहे. असं पहिले म्हणजे माझे मिस्टर MR होते असं, तर त्यांनी खूपच म्हणजे मेहनत करून हे केलं. असं म्हणजे घरी एवढी परिस्थिती एवढी ही नव्हती त्यांची, तरी पण त्यांनी खूप कष्ट घेतले. तेवढंच थँक्यू. शून्यातून निर्माण हा खूप लगे खूप म्हणजे की असं त्यांनी स्वतःचे पैसे हे करून त्यांनी शिक्षण घेतलं त्यांचं. आणि त्यांच्या मामाकडून ते शिकले ते त्यांचं. आनंदाचे दिवस आले सर. हा आता छान आहे असं. जय श्री सचिन भांडारकर. खूप छान स्वभाव आहे त्यांचा. त्यांचं भरभराटीत हो. त्यांचे मेडिकल खूप चालू. पहिलं तर आहेच पण आणखीन चालू. ज्ञानेश्वर पायगोन. मी त्यांच्या लहान्या भावाची वाईफ आहे. आणि त्यांच्यामुळेच आम्ही पण समजा आमच्या पायावर उभे आहे. त्यांच्यामुळे सगळं आमचं त्यांच्या ह्याच्यात. मी सुनील तुकाराम पायगोन आणि आम्ही त्यांचे छोटे भाऊ आहे.